नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमीच्या तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण जानेवारी मधल्या विशेष ते चालू घडामोडी याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, भारताचा पहिला सार्वभौम भारताचा पहिला सार्वभौम एआय पार्क जो आहे, हा एआय पार्क चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी उभारण्यात येत आहे. मग याच्यामध्ये बघा, स्थळ आहे, ठिकाण आहे चेन्नई. कोण उभारताय? तामिळनाडू सरकार आणि सर्वम एआय कंपनी जी आहे, ही सर्वम एआय कंपनी हा पार्क उभारत आहे. याचं जे उद्घाटन आहे हे 13 जानेवारी 2026 मध्ये करण्यात आलं. याचं गुंतवणूक जी आहे ती 10,000 कोटी ही 5 वर्षांमध्ये काय करायची आहे, याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे. आणि याच्यामुळे 1,000पेक्षा जास्त रोजगार जे आहे हा रोजगार उभारला जाणार आहे. आता मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या करारावर, जो करार करण्यात आला, या करारावर काय केलेले आहे, स्वाक्षरी केलेली आहे. आणि हा पार्क तामिळनाडू, चेन्नई या ठिकाणी उभारला जाणार आहे. आता सर्वम एआय कंपनी जी आहे, ही सर्वम एआय कंपनी बेंगळूर आधारित भारतीय एआय कंपनी आहे. बेंगळुरू आधारित भारतीय एआय कंपनी आहे आणि इंडिया एआय मिशन अंतर्गत ही काम करत आहे. आणि बघा, सोवर एआयजीएन एलएलएम विकसित करणारी ही कंपनी आहे. आता सोवर एआयजीएन एआय म्हणजे काय? बघा, देशामध्ये विकसित, नियंत्रित आणि वापरात असलेली एआय प्रणाली आहे. डेटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॉडेल्सवर पूर्ण देशांतर्गत, राज्य अंतर्गत नियंत्रण असणार आहे. पण आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? भारताचा पहिला सार्वभौम एआय पार्क कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? तामिळनाडू, चेन्नई या ठिकाणी उभारला जात आहे. याच्यामध्ये भागीदारी कोण असणार आहे? तामिळनाडू सरकार आणि सर्वम एआय कंपनी. आणि या करारावर एम के स्टॅलिन जे मुख्यमंत्री आहेत तामिळनाडूचे, यांनी या करारावर काय केलेले आहे? साक्ष केलेली आहे. त्यानंतर सोवर एआयजीएन एआय ही जी नियंत्रण ठेवणारी विकसित प्रणाली आहे, त्यांच्या अंतर्गत हे जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे किंवा त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याच्यात 5 वर्षामध्ये 10,000 कोटी काय केले जाणार आहेत रे? गुंतवले जाणार आहेत. आता पुढे बघा, महत्वाची नियुक्ती झालेली आहे. प्रवीण वशिष्ठ. आता प्रवीण वशिष्ठ जे आहे, त्यांची दक्षता आयोग या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. बघा, प्रवीण वशिष्ठ यांची दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन याच्यावर आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची काय झालेली आहे? नियुक्ती झालेली आहे. बिहार केडरचे 1991 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 16 जानेवारी 2026 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ 4 वर्षाचा किंवा वयाची 65 वर्षापर्यंत तो असणार आहे. बघा, आता सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजेच काय रे? केंद्रीय दक्षता आयोग. आता केंद्रीय दक्षता कायदा जो 2003 द्वारे याला काय मिळालेला आहे? वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेला आहे रे? वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. या केंद्रीय दक्षता आयोगाची जी स्थापना आहे, ही स्थापना कधी झालेली आहे? 1964 मध्ये. 1964 मध्ये जी स्थापना झालेली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक संथानम समितीच्या शिफारशीनुसार, महत्वाचं आहे लक्षात ठेवा, केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना कोणत्या समितीनुसार झाली? संथानम समिती. 1962-64 मध्ये या समितीने शिफारस केली होती. त्याच्याद्वारे केंद्रीय दक्षता आयोगाची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भ्रष्टाचार विरोधी तपास करणं हे या आयोगाचं काम आहे. पुढं क्रीडा घडामोडींमध्ये बघा, भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णे ठरलेला आहे. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण आहे? आर्यन वार्ष्णे. वय आहे 21 वर्ष. स्पर्धा कुठे झाली? आंद्रानिक मार्गारियन मेमोरियल, आर्मेनिया या ठिकाणी ही ग्रँडमास्टरची स्पर्धा झालेली आहे. दिल्ली शहरामधलं जर आपण पाहिलं किंवा दिल्लीमधलं जर आपण पाहिलं तर हा दिल्लीचा कितवा आहे रे? 8वा ग्रँडमास्टर आहे. दिल्लीचा कितवा आहे? 8वा ग्रँडमास्टर आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर झाल्यानंतर अवघ्या 1.5 वर्षात 2024 मध्ये त्यांनी ग्रँड मास्टर जीएम
ग्रँड मास्टर ही पदवी काय केलेली आहे, मिळवलेली आहे. जर भारताचा पहिला ग्रँड मास्टर आपण जर पाहिलं तर ते कोण आहेत, विश्वनाथ आनंद आहेत. महिला ग्रँड मास्टर कोण आहेत, कोनेरू हम्पी आहेत. पहिली भारतीय महिला ग्रँड मास्टर एस विजयलक्ष्मी कोण आहे, एस विजयलक्ष्मी. आणि सर्वात युवा ग्रँड मास्टर कोण आहे, डी गुगेशी आहे. लक्षात ठेवा, नुकताच 92वा भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण ठरलेला आहे, आर्यन वार्ष्णे हे ठरलेले आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर याची वैशिष्ट्ये काय आहे आणि ती कोणत्या ठिकाणी धावलेली आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मालदा टाउन स्टेशनवरून हावडा गुवाहाटी कामाख्या दरम्यान, म्हणजे हा तुम्हाला मार्ग विचारला जाऊ शकतो. बघा, पश्चिम बंगालच्या मालदा टाउन स्टेशनवरून हावडा गुवाहाटी कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला उद्घाटन केलेलं आहे किंवा हिरवा झेंडा दाखवून त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढे महत्वाचं, भारत विद्युत शिखर परिषद 2026 कोणत्या ठिकाणी झाली रे, नवी दिल्ली. पुढचा पॉइंट, भारत विद्युत शिखर परिषद 2026 कोणत्या ठिकाणी झालेली आहे, नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. ठिकाण यशोभूमी द्वारका नवी दिल्ली, बरोबर. आता ही जी परिषद आहे ही मार्च मध्ये होणार आहे. कधी होणार आहे, मार्च मध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. मग हे आता जे आपण माहिती पाहतोय, बघा ही जी माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे जानेवारीचे जे महत्वाचं करंट आहे पूर्ण महिन्याचं, ते आपण आतापर्यंतच्या 6 भागामध्ये घेतलेलं आहे. संपूर्ण जानेवारीची इत्थंभूत माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचा फायदा जो आहे तो सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, या सर्वांना होणार आहे किंवा कंबाईन येणारी जून मध्ये जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये होणार आहे. मागच्या जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर पूर्ण वार्षिक घडामोडी आपण या आपल्या चॅनलवर काय केलेल्या आहेत रे, करंट इव्हेंट रेणुशेसर या चॅनलवर संपूर्ण घेतलेल्या आहेत. नक्कीच त्या व्हिडिओ ज्या आहेत त्या व्हिडिओचा विद्यार्थ्यांना काय होणार आहे रे, फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काही सूचना असतील त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी जरूर कळवाव्या. आता इथून पुढे आपली फेब्रुवारीची माहिती बघा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. भारत विद्युत शिखर परिषद जी आहे 2026 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठिकाण आहे यशोभूमी द्वारका नवी दिल्ली. 16 एसी कोच, उत्तम स्लीपर बर्थ, कवच सुरक्षा प्रणाली आणि स्वयंचलित त्याच्यामध्ये दरवाजे असणार आहे. याचं थीम काय आहे, इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, इम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी, कनेक्शन ग्लोबली. हे आयोजन कोणी केलेलं आहे, विद्युत मंत्रालय, भारत सरकार. उद्देश काय असणार आहे, भारताच्या जागतिक ऊर्जा संक्रमणातील नेतृत्व, शाश्वत वीज प्रणाली, स्वच्छ ऊर्जा गुंतवणूक संधी निर्माण करणे आणि महत्वाचं, भारतातील वीज क्षेत्रातील सर्वात मोठी जागतिक परिषद प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जाणार आहे. महत्वाचं आपल्यासाठी काय बघा, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर जे आहे त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ती कुठं धावणार आहे, पश्चिम बंगालच्या मालदा टाउन स्टेशनवरून हावडा गुवाहाटी कामाख्या दरम्यान. आणि देशातील पहिली स्लीपर ट्रेन आहे, लक्षात ठेवा. तिचा मार्ग विचारला जाऊ शकतो. दुसरं काय, भारत विद्युत शिखर परिषद 2026 ला ते ठिकाण काय आहे, नवी दिल्ली, लक्षात ठेवा. बघा, एनडीए जे आहे, एनडीएला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी याला 77 वर्ष काय झालेले आहेत रे, पूर्ण झालेले आहेत. एनडीए स्थापनेला 77 वर्ष पूर्ण झालेले आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी जर आपण पाहिलं तर जगातील पहिली त्रिसेवा अकादमी आहे. महत्वाचं काय, जगातील पहिली त्रिसेवा अकादमी आहे आणि तिच्या स्थापनेला 77 वर्ष पूर्ण झाली, 1949 ते 2026 पर्यंत. आता हिचं ब्रीद वाक्य काय आहे, सेवा परमो धर्म. ब्रीद वाक्य काय आहे रे, सेवा परमो धर्म. आणि महत्वाचं, 2021 पासून एनडीए मध्ये महिलांना प्रवेश देण्यात आलेला आहे. 2021 पासून महिलांना प्रवेश देण्यात आलेला आहे. याची जर स्थापना आपण पाहिली तर 1 जानेवारी 1949 रोजी देहरादून क्लेमेंट टाउन मध्ये हिची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली. बघा, ही जर आपण पाहिलं त्या अकादमीचं अगोदरचं जे नाव आहे 1 जानेवारी 1949 ला देहरादूनच्या क्लेमेंट टाउन मध्ये सशस्त्र दलांच्या इंटर सर्व्हिसेस विंग ISW
इंटर सर्व्हिसेस विंग ISW म्हणून स्थापना करण्यात आली आणि ती नंतर 1954 मध्ये पुण्यातील खडकवासला या ठिकाणी हलवण्यात आली आणि त्यावेळेस तिचं नाव होतं जॉईंट सर्व्हिसेस विंग. काय होतं रे? जॉईंट सर्व्हिसेस विंग, JSW करण्यात आलं होतं. आणि ही जी अकॅडमी आहे ही खडकवासला या ठिकाणी आहे. आणि मग या संस्थेने अधिकृत उद्घाटन बघा 16 जानेवारी 1955 रोजी 16 जानेवारी 1995 रोजी बॉम्बे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते झालं, लक्षात ठेवा. या संस्थेचं अधिकृत उद्घाटन कधी करण्यात आलं तर 16 जानेवारी 1955 मध्ये बॉम्बे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. मोरारजी देसाई यांनी काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. पुढे पिप, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. बघा यात महत्वाचं पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे याच्यामध्ये जे चित्रपट सृष्टीतील जे महत्वाचे चित्रपट आहेत किंवा अभिनेता अभिनेत्री दिग्दर्शक यांना पुरस्काराने काय करण्यात येतं रे? गौरवण्यात येतं. मग 24वा जो पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला याच्यामध्ये बाप्या बाप्या या मराठी चित्रपटाने संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार काय केलेला आहे? पटकावलेला आहे. या पुरस्कारांविषयी आपल्याला विजेते आणि पुरस्कार कोणते आहेत याच्यावर प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये महत्वाचं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलाय? बाप्या, ज्याने संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार काय केलेला आहे? पटकावलेला आहे. याचे दिग्दर्शक समीर तिवारी आहे. दिग्दर्शक कोण आहेत रे? समीर तिवारी. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट द एलिसियन फील्ड. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणता आहे रे? द एलिसियन फील्ड. सर्वोत्कृष्ट अभिनेता गिरीश कुलकर्णी. बाप्या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, गिरीश कुलकर्णी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राजश्री देशपांडे. बाप्या चित्रपटासाठीच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संतोष डावखरे गोंधळ चित्रपटासाठी. आणि महत्वाचं प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट द एलिसियन फील्ड. कोणता आहे रे? द एलिसियन फील्ड. महत्वाचं आहे कर्नल सीता शेळके यांना महत्वाचा पुरस्कार जो आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर झालेला आहे. लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 जाहीर झालेला आहे. मग विजेता कोण मी सांगितलं? लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके. भारतीय सैन्य दलामध्ये त्या कार्यरत आहेत. बघा त्यानंतर विजेत्या संस्थात्मक श्रेणी जर आपण पाहिलं तर सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्यांना या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता योगदान बघा सीता शेळके यांचं योगदान बघा 2024 मध्ये केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुरात आणि भूस्खलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात जी मानवीय मदत आहे आणि बचाव कार्य आहे हे त्यांनी बजावलं होतं किंवा ती जी टीम आहे तिचं काय केलं होतं रे? नेतृत्व केलं होतं. मूळच्या त्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर या ठिकाणच्या आहेत. अहिल्यानगर या ठिकाणच्या आहेत. गावाचं नाव आहे गाडील गावचे आहेत. पुरस्काराचं स्वरूप काय आहे? या पुरस्कारामध्ये 5 लाख रुपये आणि मानपत्र दिलं जातं. काय दिलं जातं रे? 5 लाख रुपये आणि मानपत्र या पुरस्कारामध्ये दिलं जातं. नुकतीच बघा बजाज पुणे ग्रँड टूर 2026 पार पडले. याचा मोठ्या प्रमाणात फायदा काय झाला की ग्रामीण भागामधले जे रस्ते आहेत हे रस्ते खूपच चांगल्या दर्जाचे बनवण्यात आले होते. हे रस्ते काय करण्यात आले? चांगल्या दर्जाचे बनवण्यात आले. पहिल्यांदाच भारतामध्ये अशी ग्रँड टूर भरवण्यात आली होती. बघा पुणे या ठिकाणी नुकतीच बजाज पुणे ग्रँड टूर 2026 अशी ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकल रेस स्पर्धा पार पडली. याच्या जे आयोजन आहे याचं आयोजन पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केलं होतं. आता महत्वाचं ब्रँड अँबॅसिडर कोण होता? भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी. IMP आहे, लक्षात ठेवा. सरळ सेवेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कंबाईंड किंवा राज्य सेवेला सुद्धा. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे ब्रँड अँबॅसिडर कोण होते? याचं उत्तर काय असणार आहे? महेंद्रसिंग धोनी. एकूण अंतर होतं 437 किलोमीटर. हे 4 टप्प्यांमध्ये होतं. एकूण 35 देश सायकलिंग स्पर्धेसाठी 35 देश काय झाले होते? सहभागी झाले होते.
याच्यामध्ये सायकलपटू किती होते? 171 खेळाडू होते, 29 संघ होते. विजेता महत्वाचा आहे ल्यूक मडगवे. ल्यूक मडगवे चीनच्या लिनिंग स्टार संघाचा तो खेळाडू आहे. ल्यूक मडगवे याने ही स्पर्धा काय केलेली आहे? जिंकलेली आहे. विजेता संघ व्हिक्टोरिया स्टेट गव्हर्नमेंट. व्हिक्टोरिया स्टेट गव्हर्नमेंट ऑस्ट्रेलिया. आता या स्पर्धेचा उद्देश काय होता? की पुण्याची सायकल सिटी ओळख पुन्हा निर्माण करणे आणि भारतीय जे खेळाडू आहेत या भारतीय खेळाडूंना महत्वाचं 2028 जे ऑलिम्पिक उन्हाळे होणार आहे ही या ठिकाणी लॉस एंजेलिसला 2028 ऑलिम्पिक होणार आहे लॉस एंजेलिसला. या ठिकाणी त्यांची निवड व्हावी. या निवडीच्या प्रक्रियेसाठी ही बजाज पुणे ग्रँड टूर 2026 काय करण्यात आली होती? ही स्पर्धा खेळवली गेली होती. बघा याच्यावर महत्वाचा चर्चेचा मुद्दा म्हणजे काय? की मागच्या वेळेस ज्या निवडणुका झाल्या महिना 2 महिन्यापूर्वी याच्यामध्ये बोटाला जी शाई लावण्यात आली ती पुसली जाते अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या, बरोबर ना? आणि याच्यावर निवडणूक आयोगावर काय करण्यात आलं होतं? बोट ठेवण्यात आलं होतं की जी पद्धत राबवली जाते ती पद्धत कशी आहे? चुकीची आहे. आणि मग याच्यामुळं बनावट मतदान मोठ्या प्रमाणात झालं. ही शाई पुसली गेल्यामुळं जे मतदान केंद्रांमध्ये बाहेर आल्यानंतर ही शाई पुसली जात होती किंवा बनावट मतदान मोठ्या प्रमाणात झालं असं म्हटलं गेलं होतं. मग बघा या शाईचा इतिहास काय आहे? भारतामध्ये पहिल्या निवडणुकीनंतर म्हणजे 1952 मध्ये बनावट मतदान रोखण्यासाठी ही संकल्पना शाई लावण्याची जी संकल्पना आहे ही शाई लावण्याची संकल्पना पुढे आली होती. याचंच जे श्रेय आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना या शाळेच्या वापराचे किंवा संकल्पनेचे श्रेय दिले जाते. आता या शाळेमध्ये मुख्य घटक काय असतो? सिल्वर नायट्रेट. IMP करून ठेवा. शाळेमध्ये मतदानात निवडणुकीमध्ये शाई वापरली जाते याच्यामध्ये महत्वाचा घटक कोणता असतो? सिल्वर नायट्रेट असतो. उत्पादकता कोणत्या ठिकाणी किंवा कोणती संस्था करते या शाळेची? म्हैसूर पेटंट अँड वार्निश लिमिटेड. म्हैसूर पेटंट्स अँड वार्निश लिमिटेड कर्नाटक या ठिकाणी आहे. विकसित करणारी संस्था कोणती आहे? नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी दिल्ली. आता ही कंपनी 1965 पासून निवडणूक आयोग जे आहे या निवडणूक आयोगाला काय करते? शाई पुरवते. भारत ही शाई जगातील सुमारे 30 पेक्षा जास्त देशांना काय करतो रे? निर्यात करतो. लक्षात ठेवा याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट वापरलं जातं. ही संकल्पना सुकुमार सेन यांची आहे. संस्था आहे म्हैसूर पेटंट अँड वार्निश लिमिटेड. विकसित करणारी संस्था आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी दिल्ली. महत्वाचं आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा भारतामध्ये 2 नवीन रामसर स्थळे काय झालेली आहेत? ऍड झालेली आहेत. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये महत्वाचं की पाणथळ जमीन आहे त्या ठिकाणी रामसर स्थळे असतात. मग याच्यामध्ये पहिलं गुजरात मधलं छारी धाड. या बघा गुजरात मधील छारी धाड जी आहे तिला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. ही बंडीच्या शुष्क गवताळ प्रदेश आणि कच्छच्या खाऱ्या जमिनीच्या दरम्यान तिथे एक हंगामी खारट काय आहे? पाणथळ जागा आहे. हंगामी खारट पाणथळ जागा आहे. आणि दुसरी आहे पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश. म्हणजे उत्तर प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी 2 रामसर स्थळे नवीन म्हणजे भारतात त्यांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आलेला आहे. पाटणा पक्षी अभयारण्य या गोड्या पाण्यातील दलदली जंगले आणि गवताळ प्रदेश आहेत. ते कृषी भूदृष्ट्या निवडलेलं आहे. वेगवेगळे भूदृश्य विविध प्रकारचे आदिवासी निर्माण करतात आणि उच्च पातळीच्या जैवविविधतेला आधार देतात. महत्वाचं काय? उत्तर प्रदेश आणि गुजरात. गुजरात मधलं छारी धाड आणि उत्तर प्रदेश मधलं कोणतं रे? पाटणा पक्षी अभयारण्य. आता 2014 मध्ये भारताकडे फक्त 26 रामसर साइट्स होत्या. किती होत्या रे? 26 रामसर साइट होत्या. जर आज आपण पाहिलं तर त्यांची संख्या 98 पर्यंत काय झालेली आहे? वाढलेली आहे. 276% ती काय झालेली आहे? वाढलेली आहे. किंवा ती एकूण संख्या जी आहे ती 98 पर्यंत गेलेली आहे. भारतात एकूण 98 रामसर स्थळे आहेत. भारतात एकूण 13,84,140 हेक्टर क्षेत्र ते व्यापतात. जर आपण पाहिलं तर भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कुठे आहेत रे? 20 रामसर स्थळे जे आहेत ते तामिळनाडूमध्ये आहे. जागतिक पाणथळ दिन कधी राबवला जातो बघा? हा दिन कधी असतो? जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी. लक्षात ठेवा
रामसर करार कधी करण्यात आला होता? 2 फेब्रुवारी 1971. 2 फेब्रुवारी 1971 रामसर मुख्यालय लेंड स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि भारतातील पहिलं रामसर स्थळ जे आहे चिल्का सरोवर ओडिशा या ठिकाणी 1981 मध्ये दर्जा देण्यात आला आहे. आणि केवला देवी राजस्थान, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. चिल्का सरोवर ओडिशा मध्ये आहे. 1981 मध्ये रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि केवला देवी राजस्थान, लक्षात ठेवा, भारतातील पहिली रामसर स्थळ आहे. नुकताच दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. आता ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो संगीत श्रेष्ठातील संगीत म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल याच्यामध्ये, संगीत श्रेणीमधील सर्वोच्च हा पुरस्कार आहे. संगीत श्रेणीमधील, जगातील संगीत श्रेणीमधील हा सर्वोच्च पुरस्कार आहे, किंवा त्याला ग्रॅमी पुरस्कार असं म्हटलं जातं. 14वे व्यक्ती ठरलेले आहेत दलाई लामा यांना या पुरस्काराने काय करण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. मग बघा पुरस्कार 68वा ग्रॅमी पुरस्कार 2026 श्रेणी बेस्ट ऑडिओ बुक नरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग. विजेता दलाई लामा 90 वर्ष वयात त्यांना पहिलाच ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वोत्तम रेकॉर्डिंग रचना आणि कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो 31 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2025 पर्यंत जे आहेत त्यांच्यासाठी. पुरस्कार 1 फेब्रुवारी 2026 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेला आहे. ऑडिओ बुकचं नाव विचारलं जाऊ शकतं. मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज हॉलिनेस द दलाई लामा. दलाई लामा हे 1959 पासून 1959 पासून भारतात आता त्यांना मिळालेले इतर पुरस्कार बघा. महत्वाचं आहे, IMP करून ठेवा, त्यांना या वर्षीचा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. नोबेल शांतता पुरस्कार 1989 मध्ये मिळालाय. नोबेल शांतता पुरस्कार 2007 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने काय करण्यात आलेला आहे रे, गौरवण्यात आलेला आहे. 2007 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. बघा एकूण नवीन कॉरिडॉर 7. मग नवीन कॉरिडॉर जे आहेत ते 7 कॉरिडॉर काय करण्यात आलेले आहेत रे, जाहीर करण्यात आलेले आहेत. भारतीय रेल्वेने 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर जाहीर केलेले आहेत. पहिला हायस्पीड कॉरिडॉर मुंबई अहमदाबाद 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. मग कोणकोणते नवीन आहेत बघा. दिल्ली जयपूर उदयपूर अहमदाबाद पहिला कॉरिडॉर. दुसरा दिल्ली आग्रा लखनौ वाराणसी पटना. तिसरा मुंबई नागपूर हावडा कोलकाता. चेन्नई बेंगळुरू मैसूर. पाचवा दिल्ली चंदीगड अमृतसर. 6वा हैदराबाद विशाखापट्टणम. आणि 7वा कोची तिरुवनंतपुरम मंगळूर. बघा महत्वाच्या ज्या आपण आज जानेवारीच्या राहिलेल्या आणि फेब्रुवारीच्या महत्वाच्या घडामोडी आज आपण काय केलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. पुढच्या सिरीज मध्ये आपण फेब्रुवारीच्या इतर ज्या घडामोडी आहेत त्या पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. तुमच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना कळवा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.